तर पुन्हा जाऊयात कोल्हापुरात. आज दूध संस्थांचा गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. गोकुळ दूध संघानं डिबेंचर लावून रक्कम कपात केल्याप्रकरणी हा मोर्चा निघालेला आहे. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केलाय. दूध संकलक संस्थांचे पैसे कपात करणाऱ्या गोकुळ दूध संघाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. जवाब दो असं म्हणत हा मोर्चा निघालाय. गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे. दरम्यान गाई म्हशींसह दूध संतांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. कोल्हापुरात वातावरण तापलंय. दूध संस्थांचा गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. यामध्ये अगदी गाई म्हशींसह दूध संस्थांना या मोर्चामध्ये सहभागी राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि मोठ्या संख्येनं हे दूध संघ यात सहभागी झालेत. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून. विशाल, काय अधिक माहिती, काय सध्या स्थिती आहे तिथे? दीपाली, पाहिजे झालं तर गोकुळ दूध संघाने एक डिबेंचर जो आहे तो लागू केलेला होता आणि याच्यावरून जवळपास 40% रक्कम कपात केलेली आणि याच्याच विरोधात हा मोर्चा जो आहे तो आपण पाहतोय. हा मोर्चा सध्या गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर धडकलेला आहे आणि या सगळ्या मोर्चामध्ये जे कार्यकर्ते आपण पाहतोय, गाई म्हशींसह हे सगळे कार्यकर्ते या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर पोहोचलेले होते. संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त मोठा आहे, मात्र तरी देखील हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही गाई म्हशी आत घेऊन जाणारच या सगळ्या मागणीवर ठाम होते. मात्र पोलिसांनी त्यांना कुठेतरी शांततेचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं होतं. मात्र तरी देखील या सगळे जे जमा झालेले कार्यकर्ते असतील, दूध संस्थांचे प्रतिनिधी असतील, सदस्य असतील, त्यांनी या सगळ्या गेटमध्ये आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो केला आणि आता हे सगळे कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत. खरं तर मोठ्या संख्येनं घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येते. जवाब दो आता या टॅगलाईन खाली हे सगळं आंदोलन, सगळा जो मोर्चा आहे तो सध्या सुरू आहे. मोठ्या या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस जरी यांना अडवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी मात्र हे सगळे शेतकरी असतील, यातले काही दूध संस्थांचे प्रतिनिधी असतील, ते आक्रमक पद्धतीनेच पाहायला मिळतात. यंदाच्या दिवाळीमध्ये जो काही फरक दिला गेला तो त्याचे आकडे जे आहेत ते मोठे होते. मात्र डिबेंचरच्या रूपानं ही कपात जी आहे ती करण्यात आलेली आहे. एक अन्यायकारक असा जो दूध संस्था असतील, दूध उत्पादक असतील, त्यांच्यावरचा हा सगळा प्रकार पाहायला मिळाला आणि त्याच्याच विरोधात हा सगळा मोर्चा जो आहे तो आपण पाहतोय. बॅनर असतील ते घेऊन हे सगळे प्रतिनिधी सहभागी झालेत आणि या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर अन्यायकारक जो कपाताची रद्द करा ही एकच मागणी या सगळ्या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते. मात्र सगळं संपूर्ण परिसर जर पाहिजे तर पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय. या सगळ्या परिसरामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते खाली बसून आपली मागणी जी आहे ते सुद्धा करतात. आज जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे कार्यालय आम्ही सोडणार नाही, अशाच पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळते. दीपाली, विशाल, आपण पाहतोय की हे लोक इथे जमा झालेत गोकुळ कार्यालयावर. गोकुळ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? त्या काही बोलणी केली आहेत त्यांच्याकडून? विशाल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? दीपाली, येतो. हा गोकुळ कार्यालयातले कोणी अधिकारी त्यांच्याशी बोलणे करण्यासाठी आले आहेत का? काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होतोय का? काय त्यांच्याकडून नेमकी प्रतिक्रिया येत आहे? सध्या हे सगळे कार्यकर्ते, संस्था प्रतिनिधी गोकुळ कार्यालयाच्या बाहेर जमलेले आहेत आणि सध्या याबाबत कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. मात्र सगळ्यांकडून शांततेचं आव्हान जे आहे या सगळ्या संस्था प्रतिनिधींना करण्यात येतोय. या संस्था प्रतिनिधींची एकच मागणी आहे की ही जी ही कपात रद्द करा आणि शेतकऱ्यांना कुठेतरी सध्या अशा पद्धतीची मागणी आहे. मात्र सध्या अद्यापही गोकुळ प्रशासनाकडून कोणतेही याबाबत उत्तर आलेलं नाही. सध्या हे सगळे कार्यालयात सगळे अधिकारी आहेत, मात्र याबाबत कोणतंही उत्तर आलेलं नाही. जर उत्तर आलं नाही तर मात्र हे सगळे प्रतिनिधी आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. दीपाली, निश्चितच. धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.